श्रावणी पौर्णिमेला मासे खूप घाबरतात म्हणे. तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते. पण पहिले फॉलो करा मला, हा व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे हा प्रश्न तुम्ही बाकीच्या लोकांना विचारून सुद्धा कोड्यात टाकू शकाल. उत्तर सांगणारच आहे मी. तर ऐका. मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाला की 2 महिने मासेमारी बंद असते. पहिलं कारण म्हणजे समुद्र खवळलेला असतो, नदी नाल्यांना पूर आलेला असतो, मच्छीमारांच्या लहान होड्या पाण्यात टिकू शकत नाहीत. दुसरं शास्त्रीय कारण असं आहे की हे 2 महिने माशांचा प्रजननाचा काळ असतो आणि या काळात माशांची नवीन पिल्ले जन्माला येतात. ती पिल्ले चुकून मारली जाऊ नयेत आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून 2 महिने मासेमारी बंद असते. पण आता होतं काय की श्रावणी पौर्णिमा आली की त्या दिवसापासून पाऊस ओसरायला सुरू होतो, समुद्र शांत होतो, नदी नाल्यांना उतार पडतो. या दिवशी समुद्राकाठी राहणारी लोक आणि कोळी लोक समुद्राची जलदेवतेची नारळ अर्पण करून पूजा करतात. जल्लोषाने हा दिवस साजरा करतात, कारण ह्या दिवशी कोळी लोक आपली नाव, होड्या पाण्यात लोटून मासेमारीला सुरुवात करत असतात आणि म्हणूनच मासे फार टरकलेले असतात. आता कळलं मासे श्रावणी पौर्णिमेला का घाबरतात ते? हे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी एक खूप मोठा सण साजरा करतात. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच एका छानशा गोष्टीसोबत भेटूया पुढच्या भागात.